जय श्रीकृष्ण मित्रांनो, अमोक चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे. वृश्चिक राशी, तुमच्यासाठी प्रेम कधीच साधी गोष्ट नसते. तुम्ही थोडंसं प्रेम करतच नाहीत. एक तर पूर्णपणे जवळ जाता, नाहीतर पूर्णपणे दूर निघून जातात. म्हणूनच तुमच्या फिलिंग्स बाकीच्या लोकांसारख्या नसतात. त्या जास्त खोल असतात, जास्त इंटेन्स असतात आणि कधीकधी स्वतःलाच घाबरवणाऱ्या असतात. आणि ऑनेस्टली जून 2026मध्ये ही इंटेन्सिटी अजून वाढू शकते. काय कारण आहे? कारण आहे या महिन्यात मंगळ आणि राहूचा प्रभाव तुमच्या इमोशनल रिॲक्शन्स आणि ट्रस्ट इश्यूजवर खूप परिणाम करताना दिसतोय. विशेषतः महिन्याच्या पहिल्या 20 दिवसांमध्ये कधीकधी वाटेल की समोरची व्यक्ती खूप जवळ आली आहे आणि दुसऱ्या क्षणी अचानक इनसिक्युरिटी सुरू होईल. तो बदललाय काय? ती आता आधीसारखी बोलत नाही, काहीतरी लपवलं जातंय का, असे विचार मनात सतत फिरू शकतात. आणि कदाचित तुम्ही सुद्धा हा अनुभव घेत असाल. फोन हातात घेऊन वारंवार चॅट चेक करणे, लास्ट सीन पाहणे, रिप्लाय उशिरा आला की मूड खराब होणे, समोरच्याचा टोन बदलला आहे का हे ऑब्झर्व करत राहणे. वृश्चिक राशी, तुम्ही वरून खूप कंट्रोल दिसतात, पण आतून इमोशन्स सतत जळत असतात. तुम्ही ट्रस्ट करायला वेळ घेतात, पण एकदा कोणाला मनात जागा दिली तर त्याच्या प्रत्येक छोट्या बदलाचाही परिणाम तुमच्यावर होतो. आणि हाच तुमचा स्ट्रेंथ आणि विकनेस दोन्ही असतो. 8 जून ते 20 जून दरम्यान इमोशनली इम्पॉर्टंट कन्व्हर्सेशन्स होऊ शकतात. बुधाच्या प्रभावामुळे काही लोक पहिल्यांदाच मनातील ओपनली बोलू शकतील. काही वृश्चिक राशींना अचानक कन्फेशन होऊ शकतो, तर काही लोकांच्या समोरच्या फिलिंग्सची खरी डेप्थ समजू शकते. काही वृश्चिक राशींना अचानक कन्फेशन होऊ शकतं, तर काही लोकांना समोरच्या फिलिंग्सची खरी डेप्थ समजू शकते. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, यावेळी सायलन्स रिलेशनशिपसाठी डेंजरस ठरू शकतो. कारण तुम्ही हर्ट असतात, पण समोरच्याला फक्त तुमचा राग दिसतो. तुम्ही आतून जळत असतात, पण बाहेरून कोल्ड वागतात. त्यामुळे समोरची व्यक्ती कन्फ्यूज होऊ शकते. सिंगल वृश्चिक राशींसाठी जून खूप इमोशनली मॅग्नेटिक दिसतोय. कोणीतरी अचानक खूप फॅमिलियर वाटू शकतं. ही अट्रॅक्शनवरची गोष्ट नसेल, तर ही इमोशनल पूल असेल. तुम्हाला असंच वाटू शकतं की मी या व्यक्तीला आधीपासून ओळखतोय. स्पिरिच्युअल कन्व्हर्सेशन, लेट नाईट टॉक्स, डीप इमोशनल शेअरिंग यामधून कनेक्शन तयार होऊ शकतं. आणि ऑनेस्टली ही गोष्ट तुम्हाला स्वतःला सरप्राईज करू शकते, कारण तुम्ही सहज कोणासमोर ओपन होत नाहीत. पण जूनमध्ये कोणीतरी तुमच्या इमोशनल वॉल्स हळूहळू तोडू शकतं. जे रिलेशनशिपमध्ये आहेत त्यांच्यासाठी महिन्याच्या मध्यभागी वाढू शकतो. शुक्र आणि मंगळाची एनर्जी अट्रॅक्शन वाढवेल, पण त्यांच्यासमोर ओव्हर थिंकिंगसुद्धा वाढू शकतं. काही कपल्समध्ये जेलसी इश्यूज दिसू शकतात. काही वेळा छोट्या छोट्या गोष्टी मोठ्या वाढू शकतात. म्हणून प्रत्येक गोष्ट मनात साठवू नका. कन्व्हर्सेशन टाळत राहिलात तर डिस्टन्स वाढू शकतो. मॅरिड राशींना जूनमध्ये इमोशनल इंटेन्सिटी खूप जाणवू शकते. काही लोक जुन्या आठवणींमध्ये अडकू शकतात, तर काही कपल्स अचानक खूप इमोशनली क्लोज फील करू शकतात. पण एक गोष्ट स्पष्ट दिसते, हा महिना फेक इमोशनल कनेक्शन्स टिकू देणार नाहीत. जिथे ट्रस्ट नाही तिथे क्रॅक्स दिसायला सुरुवात होईल, आणि जिथं खरं अटॅचमेंट आहे तिथे बॉन्डिंग अजून डीप होईल. ज्यांच्या आयुष्यात अजूनही जुन्या ब्रेकअपची वेदना आहे त्यांच्यासाठी जून रिॲलिटी ॲक्सेप्ट करायला भाग पाडू शकतो. काही लोकांना अचानक समजेल की मी अजूनही त्या आठवणीत अडकलो आहे. आणि ऑनेस्टली हिटिंगची सुरुवात अनेकदा तिथूनच होते, जेव्हा आपण स्वतःशी खोटं बोलणं थांबवतो. वृश्चिक राशी, तुम्ही खूप पॅशनेट आहात, पण यावेळी प्रेमात कंट्रोल नाही तर सरेंडर शिकावं लागेल. सतत स्वतःला प्रोटेक्ट करत राहिलात तर कनेक्शन कधीच पूर्ण फील होणार नाही. आणि कदाचित जून 2026 संपेपर्यंत तुम्हाला पहिल्यांदाच जाणवेल की काही लोक आयुष्यात दुखवण्यासाठी नाहीत, तर खरंच समजून घेण्यासाठी येतात. दिवसभरात अनुभव आला तर या भविष्याची आठवण ठेवा आणि सबस्क्राईब करा. पुढच्या दिवशी पुन्हा भेटूया अमोक चॅनलवर.